Hello everyone, welcome to all in an online lecture series of subject biology. You are learning the topic biomolecules. In this topic, you learn about the introductory part, means the introduction. In introduction, you learn about the biochemistry and also which biomolecules are macromolecules and micromolecules. Then you learn about the monosaccharides and disaccharides, which are the types of the carbohydrates, and this classification is based on the number of sugar units present in it. Okay, now in today's lecture we will discuss about the polysaccharides. Okay, so polysaccharides mean poly means many. Here many sugar units bind with each other to form a long chain. These are nothing but the polysaccharides, and these are the complex structures of the carbohydrates. हे जे पॉलिसॅकॅराइड्स आहेत ते कार्बोहायड्रेट्सचे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहेत. हे मोनोसॅकॅराइड युनिट एकमेकांना बाइंड होऊन एक लॉंग चेन तयार करतात. These are nothing but the polysaccharides. So in today's lecture we will discuss about the polysaccharides. Then polysaccharides. Monosaccharides can undergo a series of condensation reactions, adding one unit after the other to the chain till a very large molecule, that is polysaccharide, is formed. This is called polymerization. See, monosaccharides means single basic unit. For example, glucose. These are monosaccharides: glucose, fructose, then galactose. Okay, these are the monosaccharides. आता हे जे monosaccharides आहेत ते एकमेकांना बाइंड होतात. In disaccharide point you already studied that monosaccharides combine with each other by condensation reaction and with releasing a water molecule. Disaccharide मध्ये आपण बघितलं दोन मोनोसॅकॅराइड्स एकमेकांना बाइंड होतात. ती जी प्रोसेस आहे इट इज कंडेन्सेशन रिॲक्शन आणि ते डायसॅकॅराइड फॉर्म करतात. डाय मीन्स टू. तर इथे काय होतं, हे मोनोसॅकॅराइड्स आहेत ते एक लाँग चेन फॉर्म करतात आणि ती लाँग चेन फॉर्मेशन जे होतं ते कंडेन्सेशन रिॲक्शननेच होत असते. म्हणजे इथे वॉटर मॉलिक्यूल जेव्हा दोन युनिट्स एकत्र येत असतात. सी हिअर दिस इज सुक्रोज. हे सुक्रोज आहे. सुक्रोज मेडअप ऑफ ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. तर इथे ग्लुकोज अँड दिस इज अ फ्रुक्टोज. तर हे एकमेकांना बाइंड होताना इथे एक बॉन्ड तयार झाला की यामध्ये H2O रिलीज झाला आणि ओने हा बॉन्ड जॉईंट झाला. इट इज ग्लायकोसायडिक बॉन्ड. आणि असे बरेच मोनोसॅकॅराइड्स एकमेकांना ह्या ग्लायकोसायडिक बॉन्डने जॉईंट होत असतात आणि एक लाँग चेन तयार करतात. वन युनिट आफ्टर दी अदर टू चेन टिल अ व्हेरी लार्ज मॉलिक्यूल. आणि एक लार्ज मॉलिक्यूल तयार करतात आणि असे बाइंड होऊन आता इथे आपण बघू शकतो हे डायसॅकॅराइड्स फॉर्म झालेले आहेत. दिस इज लॅक्टोज, दिस इज सुक्रोज. आणि त्यांनी एक अशी लाँग चेन तयार केली. हिअर ग्लायकोजन इज दी पॉलिसॅकॅराइड्स. इथे ग्लायकोजन हे काय आहे, पॉलिसॅकॅराइड्स आहेत. हे एक सिंगल बेसिक युनिट्स होते ग्लुकोज आणि एकमेकांना बाइंड होऊन त्यांनी ग्लायकोजन तयार केलं. आणि ही लाँग चेन फॉर्मेशनची प्रोसेस आहे इट इज नोन ॲज पॉलिमरायझेशन. हिअर ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज दीज आर मोनोमर. हे मोनोमर आहेत आणि त्यांनी एक लाँग चेन तयार केली. इट इज पॉलिमर. पॉली मीन्स मेनी. एक लाँग चेन तयार केली आणि ही जी लाँग चेन फॉर्मेशनची प्रोसेस आहे दिस प्रोसेस इज पॉलिमरायझेशन. सो दीज पॉलिसॅकॅराइड्स. त्यामुळे हे जे पॉलिसॅकॅराइड्स आहेत ते बऱ्याच बेसिक युनिट्सने फॉर्म झालेले असतात म्हणून. सो दीज आर दी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स. सो दीज आर मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रो मीन्स लार्ज. हे लार्ज मॉलिक्युल्स आहेत. देअर मॉलिक्युलर वेट इज मोर दॅन 10,000 डाल्टन्स. एवढं यांचं मॉलिक्युलर वेट असतं. Then polysaccharides are broken down by hydrolysis into monosaccharides. आता हे जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आपण लास्ट स्लाईडमध्ये बघितलं, तर हे सपोज एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. दिस इज सेल्युलोज. दिस इज अनदर एक्झाम्पल ऑफ दी पॉलिसॅकॅराइड्स जे प्लांट्सच्या सेलवॉलमध्ये असतात ते हे सेल्युलोज. मग या सेल्युलोजचं आपण जर ब्रेकडाऊन करत गेलं तर ब्रेकडाऊन कसं होणार, आता आपण बघितलं फॉर्मेशन कंडेन्सेशन रिॲक्शनने होते. तसंच ब्रेकडाऊन जे आहे म्हणजे यामधले बॉन्ड्स आहेत ते ब्रेक व्हायचे असतील, यामधले जे बॉन्ड्स आहेत ते ब्रेक व्हायचे असतील तर ते हायड्रोलायसिस प्रोसेसने होणार. मीन्स ब्रेकिंग ऑफ बॉन्ड इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर.
वॉटरच्या प्रेझेन्समध्ये यातले बॉन्ड्स ब्रेक होणार, कारण कंडेन्सेशन होताना वॉटर मॉलिक्यूल रिलीज झालेला होता. पण जे रिलीज केलेले 2 हायड्रोजन्स अँड 1 ऑक्सिजन हे त्यांना परत जेव्हा हायड्रोलायसिस होणार असतं तेव्हा त्यांना ते गरजेचे असतात. त्यामुळे पुन्हा हायड्रोलायसिस होऊन त्यांचं कन्व्हर्जन मोनोसॅकराइड्समध्ये होणार. सो पॉलिसॅकराइड्स अँड ऑल्सो दी डायसॅकराइड दे अंडरगो हायड्रोलायसिस. त्यांच्यामध्ये हायड्रोलायसिस होत असतं कारण हे मोनोसॅकराइड्सने तयार झालेले असतात. मग सेल्युलोजचं आपण हायड्रोलायसिस केलं तर सेल्युलो बायोहायड्रोलेज तयार होणार. सेल्युलोज बायोहायड्रोलेज हे ओमनीसॅकराइड्स तयार होतात, ऑलिगोसॅकराइड्स तयार होतात. आणि ऑलिगोसॅकराइड्स म्हणजे तिथे बेसिक युनिट्स जे आहेत, शुगर युनिट्स आहेत ते कमी आहेत. त्यानंतर बीटा ग्लुकोसायडेज तयार होणार अँड फायनली ग्लुकोज मिळणार. आता हे जे ब्रेकडाऊन होऊन इथे एवढे शुगर युनिट सेपरेट झाले. इथे सेल्लो बायोजमध्ये 2 शुगर युनिट्स आपल्याला अवेलेबल होत आहेत आणि इथे ग्लुकोजमध्ये फायनली सिंगल बेसिक युनिट्स म्हणजे सेपरेट हे जे शुगर युनिट्स होते ते कम्प्लिटली सेपरेट झाले. फॉर सेपरेशन देर इज दी हायड्रोलायसिस प्रोसेस अँड फॉर दी फॉर्मेशन देर इज कंडेन्सेशन रिॲक्शन. Then the properties of a polysaccharide molecule depends on its length, branching, folding and coiling. आता हे जे पॉलिसॅकराइड्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांच्या कॅरेक्टर्स, दीज प्रॉपर्टीज डिपेंड ऑन दी लेंथ. त्या पॉलिमरची लेंथ किती आहे, त्या चेनची लेंथ किती आहे, म्हणजे त्यामध्ये किती शुगर युनिट, जेवढे शुगर युनिट्स जास्त ॲड होणार तेवढी लेंथ वाढत जाणार. अगेन ब्रँचिंग. आता इथे आपण बघू शकतो ही एक लॉंग चेन आहे आणि त्याला परत एक ब्रँच आहे. इट इज ब्रँचिंग. असं ब्रँचिंग असेल तर प्रॉपर्टीज चेंज होतात. देन फोल्डिंग्स, काही असतात ते फोल्ड झालेले असतात. इथे आपण बघू शकतो इथे फोल्डिंग्स झालेले आहेत. इथे प्रॉपर्टीज चेंज होणार. अगेन सम हॅव अ कॉइलिंग झालेलं असतं, काही स्ट्रेट असतात असे, पण त्यानुसार त्यांच्या प्रॉपर्टीज बदलत जातात. बेसिक युनिट्स तेच असतात पण त्यांचे फॉर्मेशन किंवा त्यांचे जे ॲडिंग आहे ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये होत असतं, त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज बदलतात. देन फर्स्ट एक्झाम्पल ऑफ दी पॉलिसॅकराइड इज स्टार्च. स्टार्च इज स्टोर्ड फूड इन द प्लांट्समधलं जे फूड मटेरियल आहे, म्हणजे त्यांनी फोटोसिंथेसिसमधून जे फूड फॉर्म केलेलं असतं ते काही फूड ॲज एनर्जी म्हणून यूज केलं जातं आणि एक्स्ट्राचं फूड मटेरियल असतं ते स्टोअर केलं जातं. सो दिस फूड मटेरियल इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ दिस स्टार्च. देन इट एक्झिस्ट इन 2 फॉर्म्स, अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. स्टार्चचे 2 फॉर्म्स आहेत, अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. बोथ आर मेड फ्रॉम अल्फा ग्लुकोज. हे दोन्ही जे आहेत ते अल्फा ग्लुकोजने बनलेले आहेत. अल्फा ग्लुकोज म्हणजेच काय, तर हा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे. इथे हायड्रॉक्झिल ग्रुप बेसला असेल, खाली असेल तर तो अल्फा ग्लुकोज, आणि सपोज हा हायड्रॉक्झिल ग्रुप अप्पर साईडला असेल OH तर हा बीटा ग्लुकोज. सो दीज both are made up जे अमायलोज अँड अमायलोपेक्टिन बोथ आर मेड अप ऑफ अल्फा ग्लुकोजने बनलेले असतात. देन अमायलोज, आता पहिला टाईप बघूया आपण स्टार्चचा. अमायलोज इज अन अनब्रँच पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. यांच्यामध्ये ब्रँचिंग नाही आहे, स्ट्रेट चेन आहे. इथे हे ग्लुकोज मॉलिक्युल्स आहेत ते एका सरळ रेषेमध्ये आहेत, एक स्ट्रेट चेनमध्ये आहेत. ओके. द मॉलिक्युल्स कॉईल इंटू अ हेलिकल स्ट्रक्चर. हे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांवरती कॉईल होतात अशा हेलिकल स्ट्रक्चरमध्ये. इथे आपण बघू शकतो अशा हेलिकल स्ट्रक्चरमध्ये कॉईल होणार. सो इट फॉर्म्स अ कोलॉइडल सस्पेन्शन इन वॉटरमध्ये यांचे जे पार्टिकल्स आहेत ते स्प्रेड होतात, नॉट डिझॉल्व, विरघळत नाहीत, पण एक असं मिक्स स्ट्रक्चर फॉर्म करतात, कोलॉइडल स्ट्रक्चर. म्हणजे कम्प्लिटली इनसोल्युबल पण नसतात, कम्प्लिटली डिझॉल्व पण होत नाहीत, पण तो एरिया कव्हर करतात. असं कोलॉइडल सस्पेन्शन ते वॉटरमध्ये फॉर्म करतात. देन अमायलोपेक्टिन, दुसरा टाईप बघूया आपण. अमायलोपेक्टिन इज अ ब्रँच्ड पॉलिमर. इथे आपण बघू शकतो हे एक लॉंग स्ट्रेट चेन आहे, पुन्हा त्याला ब्रँचिंग होऊन इथे एक लॉंग चेन तयार झाली. सो इट इज ब्रँच्ड पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. इट इज कम्प्लिटली इनसोल्युबल इन वॉटर. हे जे अमायलोपेक्टिन आहे ते पूर्णपणे इनसोल्युबल आहे, अजिबात विरघळत नाही.
आणि हे सगळे पॉलिसॅकराइड्स असतात ते वॉटरमध्ये इनसोल्युबलच असतात, पाण्यामध्ये विरघळत नाहीत. आणि हेच मोनोसॅकराइड आणि डायसॅकराइड हे पाण्यामध्ये विरघळतात, कारण ते सिम्पल स्ट्रक्चर्स आहेत. आणि जेव्हा पॉलिसॅकराइड्स फॉर्म होत असतात तेव्हा ते एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म करतात. सो दीज आर इनसोल्युबल इन वॉटर. अमायलोज कोलॉइडल सस्पेन्शन फॉर्म करतं, म्हणजेच वॉटरमध्ये ते मॉलिक्युल्स असतात ते स्प्रेड होतात, सरफेस त्याचं कव्हर करतात, पण डिझॉल्व झालेले नसतात. एक प्रॉपर कलरेशन, म्हणजे एखादं आपण कलर्ड सोल्युशन बघितलं त्याला एक कलर आलेला असतो, कारण त्यातले पार्टिकल्स त्यामध्ये मिक्स झालेले आहेत, पण ते डिझॉल्व झालेले नसतात. ते प्रॉपर एक एरिया स्प्रेड झालेले असतात. असं सस्पेन्शन ते कोलॉइडल सस्पेन्शन. आणि अमायलोपेक्टिन असतात ते कम्प्लिटली इनसोल्युबल असतात. देन नेक्स्ट इज ग्लायकोजन इज अनदर एक्झाम्पल. इट इज अमायलोपेक्टिन. तर अमायलोपेक्टिन म्हणजे काय, आपण लास्ट स्लाईडमध्ये बघितलेलं आहे. अमायलोपेक्टिन म्हणजेच काय, तर ब्रँचिंग जिथे फॉर्म झालेलं असतं तिथे अमायलोपेक्टिन. ते आपण बघू शकतो, हे ग्लायकोजनचं स्ट्रक्चर आहे. इथे एक लॉंग चेन आहे, त्याला असे बरेच ब्रँचिंग आहेत. इथे बघू शकतो आपण बरेच ब्रँचिंग आहेत. ओके, सो इट इज अमायलोपेक्टिन विथ व्हेरी शॉर्ट डिस्टन्सेस बिटवीन ब्रँचिंग साईड चेन्स. इथे बघू शकतो की एक ब्रँच, लगेच त्याला दुसरी ब्रँच, लगेच त्याला तिसरी ब्रँच, लगेच चौथी ब्रँच. म्हणजे इथे शॉर्ट डिस्टन्स आहे ब्रँचिंगमध्ये. साईड चेन्स ज्या आहेत त्या लगेच फॉर्म झालेल्या आहेत. देन ग्लायकोजन इज स्टोर्ड इन ॲनिमल बॉडी. ॲनिमल्समधलं जे फूड मटेरियल आहे, एक्स्ट्राचं फूड मटेरियल, ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. आणि स्टार्च आपण जे बघितलं आता, हे स्टार्च असतं ते प्लांटमध्ये फूड मटेरियल स्टोअर केलं जातं इन अ फॉर्म ऑफ स्टार्च. आणि इन ॲनिमल्स फूड मटेरियल इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. देन ग्लायकोजन इज स्टोअर्ड इन ॲनिमल बॉडी, पर्टिक्युलरली इन लिव्हर अँड मसल सेल्स. लिव्हरमध्ये आणि मसल सेल्समध्ये हे जे एक्स्ट्राचं जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर केले जातात. फ्रॉम वेअर इट इज हायड्रोलाइज. आणि जेव्हा बॉडीला गरज असते फूड मटेरियल, एनर्जीची गरज असते, तेव्हा हे जे ग्लायकोजन आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं, हायड्रोलायसिस होतं. वॉटरच्या प्रेझेन्समध्ये त्यातले बॉन्ड्स असतात ते ब्रेक होतात. आणि हे केव्हा होतं, ॲज पर नीड टू प्रोड्यूस ग्लुकोज. जेव्हा ग्लुकोजची गरज असणार बॉडीला, जेव्हा फास्टिंगवरती असतो किंवा खूप वेळ फूड मटेरियल अवेलेबल बॉडीला झालेलं नसतं, त्यावेळेस असं जे फूड मटेरियल असतं ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये, त्यामधले बॉन्ड्स ब्रेक होतात आणि त्यामधून ग्लुकोज रिलीज होतं आणि त्यामधून मग एनर्जी मिळत असते. आता इथे सपोज एवढा पार्ट आहे, त्याचे आपण स्ट्रक्चर्स बघितले ते हे आहेत. आणि यामध्ये आपण बघू शकतो हे मोनोसॅकराइड्स आहेत, एकमेकांना बाइंड झालेले आहेत. आणि असे बरेच मोनोसॅकराइड, थाउजंड्स ऑफ मोनोसॅकराइड्स बाइंड होऊन हे ग्लायकोजन हे स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. सो इट इज कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर अँड इट इज इनसोल्युबल इन वॉटर. देन सेल्युलोज. इट इज अ पॉलिमर मेड फ्रॉम बीटा ग्लुकोज. हे एक पॉलिमर आहे, म्हणजे बऱ्याच ग्लुकोज युनिट्सने तयार, बऱ्याच मोनोसॅकराइड्सने तयार झालेलं आहे. अँड इट इज मेड फ्रॉम बीटा ग्लुकोज. हे बीटा ग्लुकोजने तयार झालेलं असतं. आपण स्टार्च बघितलं ते अल्फा ग्लुकोजने तयार झालेलं होतं, आणि हे जे आहे ते बीटा ग्लुकोज, म्हणजेच हा शुगर मॉलिक्यूल, त्याचा हायड्रॉक्सिल ग्रुप हा वरच्या साईडला आहे, बीटा ग्लुकोज. Then it is polymer made from beta glucose molecules and the polymer molecules are straight. इथे बघू शकतो याचे पॉलिमर मॉलिक्युल्स आहेत ते कसे आहेत, स्ट्रेट आहेत, कुठेही कॉइलिंग नाही आहे, फोल्डिंग नाही आहे, सरळ आहेत. पॉलिमर मॉलिक्युल्स आर स्ट्रेट. सेल्युलोज सर्व्स टू फॉर्म द सेल वॉल्स इन अ प्लांट सेल. आता हे कुठे असतात, तर जे प्लांट्स असतात त्यांच्या सेल वॉलमध्ये हे असतात. आपण सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या टॉपिकमध्ये सेल वॉलचा पॉईंट जो स्टडी केला त्यामध्ये बघितलं इन अ प्लांट सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते आणि त्या सेल वॉलमध्ये सेल्युलोज असतात. बिकॉज सेल्युलोज हॅव अ रिजिडिटी, स्ट्रेंथ, स्ट्रॉंगनेस असतो. कारण इथे आपण हे स्ट्रक्चर बघू शकतो किती कॉम्प्लेक्सिटी आहे या स्ट्रक्चरमध्ये आणि स्ट्रेट आहे, त्यामुळे एक रिजिडिटी, एक सपोर्ट प्रॉपर त्या सेलला अवेलेबल होत असतो. त्यामुळे प्लांट सेलमधली सेल वॉल असते ती रिजिड असते, स्ट्रॉंग असते. त्यामुळे प्लांटमधला जो इनर मॅटर आहे, कारण प्लांट सगळ्या ॲडव्हर्स कंडिशन फेस करत असतो, सगळ्या कंडिशन्स, हाय टेम्परेचर, हाय रेनफॉल, सगळ्या ॲडव्हर्स कंडिशन. आणि ॲनिमल्स अशा ॲडव्हर्स कंडिशन
फेस करत नसतात, कारण ते त्यावेळेस एखादं शेल्टर अवेलेबल करून घेतात स्वतःला. पण प्लांट्स असतात ते नेहमी हे ॲडवर्स कंडिशन फेस करतात. त्यामुळे त्यांची बॉडी जी असते ती टफ असते, रिजिड असते. त्यामुळे त्यांच्या सेल वॉलमध्ये सेल्युलोज असतात. दे प्रोव्हाइड रिजिडिटी, टफनेस. हियर दीज आर मच टफर दॅन सेल मेम्ब्रेन. जो सेल मेम्ब्रेन असतो म्हणजे सेल वॉलच्या आतला मेम्ब्रेन, अँड इन केस ऑफ ॲनिमल सेल इट इज आउटर मोस्ट मेम्ब्रेन. मग हा जो सेल मेम्ब्रेन असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो, त्याच्यापेक्षा ही सेल वॉल ही रिजिड झालेली असते बिकॉज ऑफ दी सेल्युलोज. देन दिस टफनेस इज ड्यू टू द अरेंजमेंट ऑफ ग्लुकोज युनिट्स इन द पॉलिमर चेन अँड हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन नेबरिंग सेल्स. आता हे जो स्ट्रॉंगनेस आहे तो का आलेला असतो, तर हे जे ग्लुकोज युनिट्स आहेत ते एका स्ट्रेट लाईनमध्ये एकमेकांना बाइंड होऊन एक पॉलिमर चेन त्यांनी फॉर्म केलेली आहे. आता ही एक पॉलिमर चेन झाली, ही दुसरी पॉलिमर चेन, तिसरी, चौथी, आणि ह्या ज्या चेन्स आहेत त्या एकमेकांना हायड्रोजन बॉन्डने, इथे आपण बघू शकतो हायड्रोजन बॉन्डिंग आहे, त्यामुळे सगळ्या चेन एकमेकांना बाइंड होऊन राहतात, प्रॉपरली टाईटली बाइंड होतात. त्यामुळे हे जे सेल्युलोज असतात त्यांच्यामध्ये स्ट्रॉंगनेस असतो. आता इथे आपण बघू शकतो हे जे स्ट्रक्चर्स आहेत, हे जे लॉंग आहेत ते सेल्युलोज आहेत. सेल्युलोज मायक्रोफायब्रिल्स. त्यामुळे एक टफनेस, रिजिडिटी आलेली आहे. सेल्युलोज लॉंग लेंथ असलेले हे स्ट्रक्चर्स फॉर्म झालेले आहेत, त्यामुळे ही रिजिडिटी येते. So these are the examples of the polysaccharide. First is starch, which is reserve food material in plants. Then the second example, glycogen, which is the reserve food material in animals and which is particular in liver and muscle cells. And this third example is cellulose. It is present in cell walls of the plant cells. देन बायोलॉजिकल सिग्निफिकन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. आता या पॉईंटमध्ये, कार्बोहायड्रेटच्या पॉईंटमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला कार्बोहायड्रेटचा. देन देअर टाइप्स मीन्स मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स, अँड आफ्टर दॅट polysaccharides. So the last point in a carbohydrate is biological significance of carbohydrates. म्हणजेच कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीसाठी जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यासाठी कसे इम्पॉर्टंट आहेत ते इम्पॉर्टंट पॉईंट आपण इथे त्यांचे कार्बोहायड्रेट्सचे फंक्शन इथे बघणार आहोत. सो द फर्स्ट, इट सप्लाइज एनर्जी फॉर मेटाबॉलिझम. Metabolism means the reactions which are takes place in our body. For example, anabolism means formation of something new product. Then catabolism means breaking of complex food material. So these carbohydrates provides energy for such type of metabolism. म्हणजेच वेगवेगळ्या रिॲक्शन ज्या आपल्या बॉडीमध्ये होतात त्यांना एनर्जी ह्या कार्बोहायड्रेट्समधून मिळत असते. देन द सेकंड इज ग्लुकोज इज अ मेन सबस्ट्रेट फॉर ATP सिंथेसिस. जेव्हा सेल्युलर रिस्पिरेशन होत असतं तेव्हा बॉडीमध्ये जो ऑक्सिजन इनहेल केलेला असतो तो सेलमध्ये जातो अँड दिस ऑक्सिजन रिॲक्ट विथ दी ग्लुकोज C6H12O6 6O2 आणि यामध्ये ते एक प्रोडक्ट फॉर्म करतात. दॅट प्रोडक्ट इज ATP अँड देअर आर 38 ATPs आणि वॉटर वेपर्स अँड CO2 रिलीज होणार ॲज अ बाय प्रोडक्ट. मग यामध्ये एका ग्लुकोजपासून 38 ATPs तयार होतात. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट मीन्स हियर द एनर्जी इज स्टोर्ड इन दी chemical bonds of the adenosine triphosphate, and when the body needs such energy these chemical bonds undergo breaking. They breaks होतात and they release the energy. During breaking they release the energy and this energy is used for to various activities which are takes place by the body of every living organism. मग त्यासाठी ग्लुकोज रिस्पॉन्सिबल आहे ATP फॉर्मेशनसाठी. Then the third is lactose. Lactose is a milk sugar. So lactose a disaccharide. Lactose हे disaccharide आहे. It is made up of glucose plus galactose. आणि हे लॅक्टोज तयार झालेलं असतं. प्रेझेंट इन मिल्क, मिल्कमध्ये प्रेझेंट असतं. विच प्रोव्हाइड्स एनर्जी टू लॅक्टेटिंग बेबीज. ज्या लॅक्टेटिंग बेबीज आहेत म्हणजेच ज्यांचं फूड मटेरियल हे मिल्क आहे, न्यूबॉर्न बेबीज असतात त्यांचं फूड त्यांना मिळणारं न्यूट्रिशन आहे ते मदरकडून जे मिळणारं मिल्क आहे
त्यातून त्यांना ते न्यूट्रिशन मिळत असतं. मग त्यांना जी एनर्जी आहे त्यांचं फूड मटेरियल हे मिल्कच आहे, पण त्यांना जे ग्लुकोज लागणार ते ह्या लॅक्टोजपासूनच मिळत असतं. सो लॅक्टोज अ डायसॅकराइड इज प्रेझेंट इन मिल्क प्रोव्हाइड्स एनर्जी फॉर लॅक्टेटिंग बेबीज. न्यूबॉर्न बेबीज असतात त्यांना लॅक्टोजमधून ग्लुकोज मिळत असतं. देन फोर्थ इज polysaccharides serves as structural component of cell membrane, cell wall, and reserve food as starch and glycogen. Polysaccharides which serves as the structural component means they provide proper structure, proper rigidity to the cell because they present in cell membrane मध्ये प्रेझेंट असतात. अगेन इन सेल वॉल, प्लांट सेलमध्ये सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतात. अँड रिझर्व फूड ॲज स्टार्च, प्लांट्समधलं फूड मटेरियल हे स्टार्चच्या फॉर्ममध्ये रिझर्व केलं जातं. अँड इन केस ऑफ ॲनिमल्स द फूड मटेरियल इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ glycogen. So these are some biological significance, means biological importance of the carbohydrates. So this is all about the carbohydrates. Thank you.